हा जो रस्ता आहे तो आला आहे साताऱ्यावरून आणि या ठिकाणी आहे हे जे हॉटेल आहे सुंदरगड आणि ह्याच हॉटेलच्या शेजारून वरती हा आपला दातेगड. गडावरती जाताना झाडे झुडपे आहेत तर थोडीशी काळजी घ्या आणि जंगल असल्यामुळं थोडे वन्य प्राणी असण्याची शक्यता आहे तर ती पण काळजी घ्या तुम्ही. तर चला आता आपण गडावरती जाऊया आणि बघूयात. जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये अशा गडावरती ज्या गडावरती तलवारीच्या आकाराची विहीर आहे आणि त्या गडाचं नाव आहे दातेगड. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस हा गड जिंकला तर ह्या गडाला नाव दिलं सुंदरगड. तर आज आपण त्या गडावरती आलेलो आहोत आणि गडावरती येण्यासाठी दोन रस्ते आहे. ही एक ट्रेकिंगचा रस्ता आहे आणि दुसरा एक आहे एक खाली दुसरी साईड आहे. तो जो आहे तो हॉटेल सुंदरगड म्हणून आहे त्या ठिकाणावरून आहे. तर ह्या रस्त्याने आपण पुढे आल्यानंतर मागं बघू शकता दोन गुफा आहे आणि ह्या गुफामध्ये कुठे जातं आपल्याला माहिती नाहीये तरी मी एक थोडंसं पुढे घेऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला. आपण मध्ये जाणं थोडंसं रिस्की आहे कारण की आपल्याला माहित नाही मध्ये काय एक्झॅक्ट. तर गडाची चढाई एकदम सोपी श्रेणीतील आहे आणि ह्या गडावर जाण्यासाठी 40 ते 45 मिनिटं लागतात. पण ज्यावेळेस आपण ह्या गडावरती पोहोचू ना त्यावेळेस जी काही दृश्य दिसणं आपल्याला तर ते एकदम मनमोहक असतं. आपण गडाच्या वरील बाजूस आलो आहे पण गड हा पेटवल्यामुळं सगळं काळं काळं झालं आहे. जे पावसाळ्यात जे हिरवं सौंदर्य असतं ना ते आत्ता गडावरती पाहायला भेटत नाही आपल्याला. पण या गडावरती जी वैशिष्ट्यपूर्ण जी तलवारीच्या आकारातली जी विहीर आहे ते ह्या गडावरचं वैशिष्ट्य आहे. तर ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. हा आहे गडाच्या सोबतचा परिसर. ती समोर आहे ती तलवारीच्या आकारातली विहीर आहे. आपण पहिले महादरवाजाकडे जाऊया. हा जो आहे हा महादरवाजाकडे जाण्याचा रस्ता आहे. पण आता तिथं जाऊया. हा समोरच्या दिशेने गेले असता हा मग समोर बघू शकता एक दरवाजा आहे तर तो आहे महादरवाजा. तर आपण आता महादरवाजाविषयी माहिती घेऊया आणि तत्पूर्वी महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर आपले हनुमंतराय आणि गणपती बाप्पा यांची मूर्ती आहे. आणि या समोरच्या साईड्स तुम्ही बघू शकता हा दरवाजा आहे. आता ह्या दरवाजाचं काय झालं आहे की अर्धा जो भाग आहे तो पडला आहे त्यामुळं हा दरवाजा असा दिसतो. तुम्ही विचार करा की पूर्ण हा एका कातळ्यात बनवलेला दरवाजा आहे तर तो दरवाजा ज्यावेळेस असेल तो त्यावेळेस किती भारी दिसत असेल. त्यानंतर आपल्या मावळ्यांसाठी म्हणजे जे काही पहारेकरी असतील या गडावरती तर त्यांना बसण्यासाठी ही देवड्या बनवण्यात आलेल्या आहे. हे देवड्या दोन्ही साईडला आहेत. आणि त्याचप्रमाणे हनुमानांच्या लेफ्ट साईडलाच वरती जर चाललो आपण तर ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहे. हे जवळजवळ एक 25 ते 30 पायऱ्या आहे. या पायऱ्यांनी वरती जाण्यासाठी रस्ता आहे आणि त्या पायऱ्यांच्या लगतच एक छोटी अशी रूम आहे. बघू शकता एकदम छोटी रूम आहे ही. तर मे बी त्यावेळेस असं यूज केला जाऊ शकतो आपले जे मावळे त्या याच्यामध्ये बसत असतील आणि ज्यावेळेस शत्रूवरती जाईन त्यावेळेस त्याच्यावरती मागून हल्ला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जात असावा. तर आता आपण गणपती बाप्पा आणि हनुमंतराय यांची पूजापाठ करणार आहे आणि पुढील गडास सुरुवात करणार आहोत. तर आज आपण दातेगडावरती आणि माझ्या मागं बघू शकता गणपती बाप्पा आणि हनुमंतराय यांची मूर्ती आहे. जर हनुमंतरायांची मूर्ती बघितलं तर एकदम असं सुबक असं शिल्प बनवण्यात आलेलं आहे कातळामध्ये. आणि ह्या जी मूर्तीची हाईट आहे एक 7 फीट वाटते आणि तुम्ही बघू शकता की
हे जे आपलं जे हनुमंतर आहे हे चपेटदार रूपात आहे, म्हणजे तुम्ही बघशाल तर हातवरती एक चपराक आहे आणि त्यांची शेपटीवरती आहे. त्यानंतर या साईडला बघितलं तर आपले गणपती बाप्पा आहे आणि गणपती बाप्पांची पण मूर्ती एक जवळजवळ 4.5-5 फीट वाटते. आणि त्यानंतर गणपतीरायांचे जर कान बघितले तुम्ही आपल्या गणपती बाप्पांचे, तर ते सदाफुलीच्या फुलाप्रमाणे दिसत आहे आणि एकदम सुंदर असं शिल्प आहे. आणि हे असं रूपातील शिल्प आपण आतापर्यंत कोणत्याही गडावर बघितलेलं नाही, म्हणजे जेवढे गड मी फिरलोय तर तेवढ्या कोणत्याही गडावरती असं भेटलेलं नाही. तर हे एक उत्तम आपलं असं मराठी शिल्पकलेचं एक उत्तम उदाहरण आहे. तर आपण आता पूजापाठ करूया आणि त्यानंतर पुढच्या गडास वाटचाल करूया. गडावरती जे शिल्प आहे ना त्यासाठी आपण शेंदूर आणला होता, पण ऑलरेडी शेंदूर लावलेलं होतं, त्यामुळं तर जोडलेला शेंदूर आहे तो आपण यूज नाही केला आहे. पण ह्या ठिकाणी जे गोल्डन कलर पहिले दिलेला होता तो काही ठिकाणी गेलेला होता, तर त्या ठिकाणी आपण हा गोल्डन कलर मारत आहोत जेणेकरून ही मूर्ती अजून सुबक दिसेल. प्रत्येक गडावरती गेल्यानंतर आम्ही शेंदूर लावण्याचा उपक्रम करत असतो, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी हे जे स्वराज्य निर्माण केलेलं आहे तर हे आपण जपलं पाहिजे नाही. आणि हे जे काही शिल्प आहे हे शिल्प परत होणे नाही आहे, त्यामुळं यांची पूजा वगैरे यांना व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. तरी आपण हे पार पाडलंच पाहिजे नाही. आणि त्यानंतर ही जी काही शिल्प कोरलेले आहे हे आपल्या पूर्वजांनी कोरलेले आहे, त्यामुळे याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. तर सर्व समोर आता बघू शकता गणपती आहे. आपण पूजापाठ केलं आहे, ह्या पायरींनी वरती आलो आहे आणि आता सरळ आपण चाललो आहे त्या ठिकाणी जिथे कातळ्यात कोरलेल्या पायऱ्या आहेत. तर चला बघूयात आपण त्या. तर आत्ता आपण तलवारीच्या आकाराच्या विहिरीकडे आलो आहे आणि तुम्ही बघा किती सुंदर. आता आपण खाली जाऊन पण बघणार आहोत, तर चला तुम्हाला दाखवतो मी. तर या ठिकाणी बघा तुम्ही, आपण आता खाली चाललो आहे त्या विहिरीमध्ये. या ठिकाणी बघशाल तर 2 पायऱ्या आहे. इकडं साईडला गेलं तर ही मोठी पायरी आहे आणि इकडल्या साईडला गेलं ही मोठी पायरी आणि एक छोटी पायरी. आता इथं आल्यानंतर आवाज इको होतोय. आता आपण जसं वरती आहे ना तर वरती टेम्परेचर थोडं जाणवते, पण खाली गेलं ना एकदम थंड वाटतंय. आता आपण तो अनुभव घेऊया, चला. थोडंसं रिस्की आहे, काळजी घ्या मित्रांनो. आणि बघा पूर्ण एक दगड आहे तो पूर्ण तोडून त्याची विहीर बनवलेली. हा जो रस्ता आहे तो वरून आपण खाली येण्यासाठी या विहिरीमध्ये पाणी आता. आणि तुम्ही बघू शकता सगळं शेवाळ आहे इथपर्यंत. आणि हे जसं काय आपली तलवारीला जी मूठ असते ना ती ही मूठ आहे. आणि इकडं जर बघितलं तर आपले भगवान शंकर यांची पिंड आहे, तर त्याची आपण आता पूजापाठ केलेली आहे. पूजापाठ केलेली आहे त्यांची. आता तर या साईडला जर बघशाल तर 2 होल आहे आणि सेम ऑपोजिट साईडला पण 2 होल आहे. भगवान शंकरांच्या पिंडीसमोर आपले नंदी महाराज. विहिरीची जी लांबी आहे ती 50 मीटर आहे, रुंदी 4 मीटर आणि खोली 80 ते 90 मीटर आहे. खूप सुंदर अशी विहीर आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला जी थंडी जाणवते ना ती गुलाबी थंडी आपण म्हणू शकतो. एकदम सुंदर अशी विहीर आहे. आता हे जे आहे आपण विहिरीतून बाहेर आलो आहे आणि हे जे आहे ना इथून विषयी ही पूर्ण तलवारीच्या आकाराची विहीर आहे आणि काही पाण्याचे टाके पण आहे, तर ते आपण आता बघूया. हे पाण्याचं टाकं. तर ही पाण्याचं टाकं आहे आणि याची खोली ही 10 फीट वाटते. तर आता आपण बाकीचे जे पाण्याचं टाकं आहे ते बघूया. हे आहे काही पाण्याचं टाकं खोदले. आणि ही जी आहे ती
ही विहीर आहे ती तलवारीच्या आकाराची विहीर आहे. आणि बघा तुम्ही, भीती वाटते इथं माहिती का. तर तुम्ही वरून जर बघितलं ना तर भीती वाटते बघायला. विचारशक्तीला मानावं लागेल त्यांचा, की वरून खाली कातळात कोरणं आणि हुबेहूब तलवारीचा आकार. त्यानंतर इकडं पण पाण्याचा टाका आहे. तर आजचा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये कळवा. जय शिवराय, धन्यवाद.